काय जातील अजून 15-20 दिवस जातील. पैंगल देतात, किडे असतात ना. वेल खातो, कसं वेल खातोय बघा. बघले ते डेंजर, ते नाही ठेवायचं. माटो वय होतं इंका मग चांगली वाढली असती. सगळ्यांना शुभ सकाळ. वाजले सकाळचे 8:30-9 आणि मी चाललोय वाड्याकडे. हे बुटेक्स जे टॉनिक असतं जीवजंतू मारायचं ते आपण साहिलच्या वाड्यात मारायला चाललोय. आणि सकाळी साहिलचा आणखी एक बकरा साहिलने विकला, चांगला भाव मिळाला. आता त्याच्याकडे किती 3-4 रवले आहेत. आम्हाला ॲक्च्युली ही बॅच काढायची होती लवकर, कारण घाटावरची होती आणि आपल्याला इकडची लोकल हवी आहे. सो पटापट ही बॅच जाईल तेवढं बरं आहे. 2 बकऱ्या राहतात शेवटला, त्या फक्त ठेवणार आहे. हल्ली पाऊस 2 दिवस कमी आहे बघा, वाळाला पाणी बघा शाप कमी झाला. अशा पाण्यामध्ये रात्रीच्या गेलं तर खेकडे मिळतात. आता आई पप्पा गेले तर वाड्याकडे, मी जाते पाठसून. साहिल काहीतरी काम करता, साहिलच्या वाड्याला चुना पण मारायचा आहे. सो आजच्या दिवसाच्या मजुरीला आपण सुरुवात करतोय. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. सगळ्यात आनंदाची बातमी तर तुम्हाला कालच सांगितलं, आई मुंबईवरून आली आहे परत. सो छान वाटतंय, घर भरल्यासारखं वाटतंय. आणि नंडणी अजून पण बाकी आहे, बरीचशी अजून आचिरण्यातली बाकी आहे. सो आई पप्पा हळूहळू करतात. बांधावरचं रान मारायचं आहे आणि आपल्याकडे साहिलच्या वाड्याची जबाबदारी आहे सध्या, त्याला मदत करतोय. ओके, सो ही बॅच संपल्यानंतर आपल्याला कुडाळमधून कोकण कन्या जातीच्या बकऱ्या आणायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्नात आहोत. लेट्स सी आता कसं जमत आहे. आणि श्वेता कामावर आहे, म्हणजेच फोंड्यात. सो तिला पण घेऊन जायचं आहे. तिला कधी सुट्टी आहे तेव्हा घेऊन जाऊ तिला, मे बी सॅटर्डे. आणि याच महिन्यात दहीहंडीसाठी मी ठाण्याला येणार आहे. बघू तेव्हा जमलं तर सोबत पत्याला घेऊन यायचा प्लॅन आहे. वाड्याकडे तर आलोय. आई पप्पा बहुतेक वरच्या दिशेला आहेत, पाटल्या शेतात. तिथे पप्पांनी खत मारलंय, ह्याला अजून खत मारायचं बाकी आहे. खताची कोथळी संपली आहे, कदाचित आज नाही पण उद्या नक्की आहे. पाऊस येईल बारीक बारीक. तर साहिल भाई त्याच्या वाड्यात काम करतायत आणि या साहिलचा परडा आणि याच्या बाजूला आहे ते आमचा परडा. आम्ही एका कुट्यातले आहोत, त्यामुळे आमच्या दोघांच्या जमिनी अशा लागून लागून आहेत. वावर नाही तर पावर नाही म्हणून गचकट आहे. काय करणार आता, कोण आहे काय करायला. आणि तसं पण या रानात काय करून उपयोग पण नाही म्हणा. माकडं बिकडं सांबर रात्रीचे येऊन सगळं उद्ध्वस्त करून जातात ते. आणि आमची आई नाकावर मास्की बसलेली दिसते आहे ना. मास्की बदली नाकावर. आणि हे आपलं वाडा कोलमचं शेत आहे पप्पांनी. हा हा ही मेहार पप्पांनी साफ केलेली. आणि आमच्या आहेत खत मारल्यापासून वाईट लावणी उठली. पॉट फोडल्या नाही बाकी दरम्यान. काडी एक काडी इली, एक नंबर. पाणी हा वळाक घेतलं. मी साफ करते. हा तर आईच्या पाठून येऊन तिथून इथपर्यंत ही सगळी मेर मी साफ केली. हे मध्ये मध्ये जे दिसतंय हे काढून ठेवलेलं रान आहे, जे आता उचलून फेकायचं आहे.
आणि आमच्या आजोबा इथून थयच पप्पा इकडचा मोठा मोठा नडतात. भरपूरच आहे. तर लाईफमध्ये पहिल्यांदा एक अख्खी मेर एका टायमाला नडली आहे मी. नाहीतर नडणीचं इतकं काही जास्त आपल्याला अप्रूप नाही आणि कधी आई पप्पांनी करूही दिलं नव्हतं. मजा आली असं नाही म्हणणार, पण ठीक आहे, हळूहळू सवय लागेल. साहिलबाईंचे बकरे चरायला आलेत आणि निमार मॉप पडला. सो विचार करतोय की जरा नदीत डुबकी मारायला जाऊ ग. जरा मस्त पाणी पण कमी झालं ना, मजा येईल पोहायला. दुपारनंतर काजूच्या झाडांचं काम आहे, साहिलच्या वाड्याचं काम आहे. तू मारशील ना फवारणी? आम्ही जर ते खत बाहेर काढलं तर हां, मग तो फवारणी करायला आम्ही इथे झाडांना खत घालून घेऊ. साहिलकडे लेंडी खत बरंच जमा झालं. सो ते असंच जाण्यापेक्षा काजूंच्या मुळच जाऊ दे. हां, आता काय हे एक झाड मेललं वाटतंय. हां हां, ठीक आहे. बघ सांगा गोया, एक झाड पाहून मेला तुझं. अजून मेला असं नाही म्हणणार, पण ऑलमोस्ट है ना. बाकीची हत मोठी वाली ना, काय माहिती. चप्पल पण नाही घातलं. ही का चांगली येईल या कोंबडी. ही का काय झाला, ह्या काय झाला. कसलं रोग गेलो मुळात तर हा पालवी. ही जीवाच्या रामारामक झाली एकच पान घेऊन. काय आला रोग गेलो घातलो, बाकीचे बरे होत. तर मंडळी, आई पप्पा आता घरी गेलेत. जोरात पाऊस आलेला आणि आत्ता जस्ट ऊन पडलाय. साहिलकडे थांबलेलो बराच वेळ. आता साहिलची बाईक घेऊन आपण जात आहोत नदीवर. जरा निमार इल्लाच म्हटलं, जरा गरम पण होता, जाऊ जरा नदीत जुन्या आठवणी ताज्या करू. सो योगेश भाई खेळत बघूया. योगे असलं तर मग ते का घेऊन जाऊया. हां, मजा येणार आज नदीत पोहायला. पाणी पण मस्त कमी आहे. वर जरा निमारा वाईस गरम होता, म्हणजे पाणी अगदी थंड नाही लागणार अंगात. कोंबडी नेहमी कोंबड्याच्या पाठी का जाते माहिती. तर आम्ही स्कुबा डायव्हचं स्विमसूट वगैरे घेऊन आलेलो, पण पाणी खराब आहे, त्यामुळे पाण्यात जरी गेलो आतमध्ये तर काय दिसणार नाही. सो आता पोहायचा प्रोग्राम कॅन्सल करायला लागेल. आणि त्या बाजूक जरा चांगला पाणी येतात 2 वाळांचा, पण हे समोर जे वाळ दिसतंय ना, ह्या वाळाचा पाणी खराब येतात आणि बारीक बारीक चिरी चिरी पाऊस असाच. योग्याने पण स्विमसूट आणलेला, पण जाऊ दे योग्या, बॅड लक. किती रडत होता सकाळपासून, पोहायचं आहे. ते पण डोळे सजवून घेतला नाही सगळे. मी ऐकलं हल्ली तू जिमला जातो, काय करायचं, बॉडी बनवतोय, काय करतोय, मेंटेन. गुड, ऑल द बेस्ट. तर नदीतला प्लॅन तर अनसक्सेसफुल झालो. आता इलाव घराकडे. मी काय झोप गेलो. हो, वर गेले. बिचारी एकटीच बसलेली असते, सो बोर होते. मग मी भेटलो की मला थोडं क्वेश्चन आन्सर. चला आता बघूया जेवू काय आणि जेवूया जरा. तर बराच वेळ पाऊस होता, आता पाऊस थांबलाय फायनली. सो 1-1.5 तास पप्पा, मी, आई आम्ही सगळे घरातच बसलेलो, सोबत आजी झोपली आहे. सो पाऊस थांबलाय. पप्पांना म्हटलं तेवढी साहिलचं जी वाड्यातली शेणी म्हणतोय, त्या लेंडी खत आहेत ना, त्या सगळ्या गोणीत भरून आपण काजीपर्यंत नेऊन ठेवू आणि मग जमलंच तर उद्या घालू, कारण जिमला पण जायचं आहे. म्हणले ठीक आहे, मग ते आता भरून देतील. मी ते वटावट उचलतो खांद्यावर. टी शर्ट खराब नाही होणार यासाठी मला टी शर्ट काढावं लागेल आणि मग ते नेतो. सो ठेवून दिलं की उद्या सकाळीच खणून ते घालता येईल आणि मग आलो की जिमला जायचं आहे. सो बघू, साहिल इलो वाईज मग तिक तर पटापट होईल.
तर वाड्याकडे येलो, साईलच्या बकऱ्यांना खायला घातलं, थोडा वेळ सोडलेलं सुद्धा, आणि जी लेंडी होती ती भरून ठेवली सगळी गोणीत. आता आम्हाला लेट होईल कारण संध्याकाळी परत आपल्याला खेकडे पकडायचा प्लॅन झाला आहे. सो जिमला जाऊन यायचं. साहिल पण गेले 2-4 दिवस झाले जिमला येतोय माझ्यासोबत, आणि योगेश आहे. सो जिमला जाऊन येऊ पटकन आणि मग खेकड्यांना जाऊया. आधी बघूया कुठे आथडीवाला मिळतोय का, म्हणजे आथडी मिळतात का चिकनच्या शॉपमध्ये. भेटले तर बघू रे, भगवान के घर में दे रे अंधेर नाही ब्रो. आथडी भेटलीच तर काठीला बांधून मग बिळावर ठेवत जाऊ. तर मंडळी वाजलेत रात्रीचे 8 आणि आम्ही जिमवरून आलोय. मी, साहिल, योग्या गेला घरी, आणि पप्पा, मी आणि साहिल आणि एक धोंडो जो खिशात घालू विसरलो. अरे 3 गाडा काम बिगाडा, त्यामुळे एक चौथं सोबती म्हणून मी नेहमी धोंडो कॅरी करते छोटासा. सो आता वाळत जाऊया, बघू काय गावता काय. तुमच्या आशीर्वादाने, सगळ्यांचे आशीर्वाद होय म्हणजे काय ना काहीतरी हातात लागत. आणि हात निवळ खालून येऊ का, पाणी घेऊ काय ना. इंद्रायणीचा वास सुटलो नसतो. अगदी सुके नाहीत कोपरे, अगदी सुके नाहीत. जाम केलं, पाऊस पडता ना. तर पप्पा आणि मी उतरला वाळात. दारुणाच्या वाळात किती नाही गेलो आपण. हा पाणी नाही येतात. तरी काय नाही, काय गावला तर बोनी झाली तर तुमका दाखवते. तर पप्पांची आमच्या बोनी झालेली आहे. पप्पा अर्धे पाण्यात गेले आणि ही कुर्ली गावली. आपण डेंगू तोडल्या ना, पण ठीक आहे, हिचा कार्यक्रम उद्याच. गावला तुमची वाट बघित थांबत आहेस. नाही धावतो नाही, इतकी हालचाल नाही करू गाव धबधूब. पुढे काहीतरी निवळ पाण्यात दिसलं तर. एकत्र बॅटरी पडली तर जरा उजेड फाकता ना. झाले का नाही 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 हळूहळू नाही बरा मोठाच आहे. सुटलेला कोणाकडनं. अरे डेंगू नव्हतं, एके हाताने झालं तुझा. डेंगू नाही ना तिला. बघण्यात पण अर्थ नाही. हय बघा काय तर निर्मळ. काही मार बॅटरी एके बॅटरी मारतो म्हणून 2 बॅटरी ह्या होता ना, त्यांना दिपावत होता आपला दिपावतो. बाहेर ये तुम्ही कायम गावायची रे. एक कुर्ली कन्फर्म असायची आहे, पण पाणी मोठं आलं. अरे काठी घालून बसू हरकत नाही. निर्मळा मी सोडतोय काय ना. तर बराच वेळ झाला आम्ही मासे खेकडे पकडतोय आणि बऱ्यापैकी खवळो गावलो. चला मजा, आज पप्पांचा दिवस आहे. चौथं दंड घेतला म्हणून जाई पंढरी. हा तो झोतीत गावलो रे. धर बघ कसा धरलाय विचार. काठी पण होती, मस्त झोकले मी. असले हा याचा जोडीदार बघ. ही एक पातोळी होय. हा जरा निर्मळ दिसतो. काय नीट बघा. जात आहे मळवा. अरे या काटे दिसतात ते असं वाटतं सापच आहे. भाई मळवा
कहाँ जाते हैं? कोणा तू खायत नाही काय खासी मी मसाल्यावर रांधता ते काक्षी काय चांगले लागतात खवळे. छान लागतात मसाल्यावर. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा गावलो गावलो चमकलो चमक गया भाई. सगळे हे दिसलेले चराव की नाही वर. काठी काठी नाही असते तरी काय करणार. धोंडो काय 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 अरे यार हे तवा मसाल्याची सोय झाली. होय मी जाऊन येऊ एखादा असला खापा रिपार पण आपला धोंड्याकडे तर आता पप्पा आणि साहिल तिकडे पाठीत थांबलेत. मी इथे वरती जातोय बघतो जरा काय. हा नाही प्लास्टिकची पिशवी आहे काय नाही बाकी. नवीन येणार आता नवीन कवच येणार काय ना. नवीन हो वाव जा गेली आपली जिंदगी. केराची काय मजा ते ड्रम बिम भर गावली तर केरात मात्र गेला होता. आता काळे फोर आम्हीचा. हो पण ते डेंजरच होतं ना साई ते काळेवाले. हा तयार झाले आता ते. वॉटरफॉल हा हो रे साई मिनी वॉटरफॉल. साई कोण पण झाली या आयला तेव्हा आमच्या जमिनीत ना होता. हा कमरेपेक्षा जास्त खोंड झाली या. काय म्हणता गच्चा रे. तर आम्ही एका तासात बऱ्यापैकी खेकडे आणि मासे दोन्ही पकडून आणलेत आणि आता घराजवळ पोचलाव सुद्धा. तर जाऊन टपत काढते आणि मग दाखवते आम्ही किती मासे आणि कुर्ले पकडलो. आमचा उद्याचा वगात जाईल एवढा आमचा गावलेला हा अगदीच भाळा नाराज नाही केला ना. सो साहिलला म्हटलं साहिलला म्हटलं तू कुर्ले खाऊ उद्या दुपारी हयच आहे. सो उद्या आपल्याकडे खेकड्याची रेसिपी कन्फर्म आहे. टप घेऊन येऊ आता ती बालदी पण चालली असते. हा नमस्कार. इकडे आणल्या साईडला फोडले नाही ती वाया चावले ना. तर आम्ही एवढे कुर्ले आणि एवढे मासे घेऊन दिलं. मेली ती काढायला लागेल तिला. फ्रीज मध्ये ठेवून द्यावं. चला बांगडो बघ. तर मंडळी आम्ही आता इलाव कुर्ले आणि मासे पकडून आणि 1 तासाच्या आत आमका मॉपशे कुर्ले आणि मासे गावले. आमची आजी पण पाठी लागलेली मी येते म्हणून पण तिचा हात बरा नाही. डॉक्टरने सांगितलं तिला व्हाळा नदीत नेऊ नको रात्रीची घाबरेल. रात्रीची घाबरते ना ती आता.
पहिले आमच्या आजोबांबरोबर जायची ती बत्ती पकडून जाम है ना जाम जाम काय ते बत्ती पकडायची तू धरायचं काय कुर्ले धरायचा कोण तुमच्या धरायचा मी आणि ते बत्ती हा, ते पकडायची बत्ती पकड हा आणि मला म्हणायचे तुला चावतील पाठी माका नाही चावशी हा ना म्हणजे पाहिजे होती सगळं तेव्हा तेच सांगतोय तू येऊच त्या टायमात कसं तुम्ही सगळं लेट करताना मग मला आता मग. ते जाऊ दे झाडांवर चढणारा काय काजी एवढे आणायचे साईला इथे काजी आणायचे त्यांना सांग सगळ्यांका उद्या आम्ही कुर्लीचा कालवण आणि माशांचा एक वर्ष ते बावडीत उतरले त्यांना सांग उद्या आम्ही कुर्लीचा कालवण आणि हा, माशांची उद्या. चटणी करतो लावू हो काय माशांची चटणी आणि उद्या कालवण करतो हा तर सगळ्यांनी यावं वा, खायला तुम्ही श्रावण आहे आजी काय पण श्रावण आहे आम्ही काही खाता करायचं आपलं आम्ही नाही नाही आम्ही खात आहोत हो. आमच्या आजीला असं वाटलं श्रावण आहे सांगायचं नाही आपण खातोय असं काय नाही आम्ही खात आहोत आम्ही श्रावण खात तुम्ही आहोत या तुम्ही सांगतास हा. आमका देवा आणि हे सगळ्यांना मुद्दाम देव श्रावणातच देतो परीक्षा बघत असतो हो. तुम्ही खाता की नाही श्रावण नंतर नाही भेटत नाही. म्हणून आम्ही मग देवाचं ऐकतो हो है ना तर एवढ्या टायमाकच भेटतात नंतर गावात नाही नाही मग आम्ही काळजावर दगड ठेवतो चला एकंदरीत संपूर्ण चला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे जाऊन आता चॅनल सबस्क्राईब आमचे करा सगळे जावळ पोरा बघतील आता माका हा. खेकड्यांचा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर हा, हा. काळजी घ्या हा, काळजी घ्यावा बाय बाय टेक केअर डोंट मिस मी 2 मिनिट लव यू यू लव यू हा अभी वो दाढ़ मेरा ठीक नहीं है मैं बाद में जात नाही ठीक आहे चला काळजी घ्या